दुःख सारे विसरून जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू, स्वप्न उरलेली नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू. नमस्कार, मी वृंदा पवार आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. दिवाळीनंतरची 6माही परीक्षा आता संपलेली आहे आणि उन्हाळ्याची सुट्टी मस्तपैकी सुरू झालेली आहे. मग ह्या सुट्टीमध्ये आपण टीव्ही, कम्प्युटर, मोबाईल या सगळ्यांना स्वतःपासून दूर ठेवून नवीन काय काय करू शकतो याचे उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नंबर 1, छोटी छोटी झाडे लावणे. आता तुम्ही ही झाडं कुठे लावाल? तर तुमची गॅलरी असेल किंवा तुमचं जे अंगण असेल तिथे तुम्ही ही छोटी छोटी झाडं लावू शकतात. आता ती झाडं तुम्हाला का लावायची आहेत? तर त्याच्याने आपल्याला ऑक्सिजन मिळणार. जेव्हा तुम्ही त्या छोट्या छोट्या रोपांशी बोलत की बाबा तू मोठा हो, तू मोठा झाल्यावरती कशा दिसशील, असं जेव्हा तुम्ही त्याच्याशी गप्पा माराल तेव्हा तुमचं मन हे प्रसन्न होईल. नंबर 3, की जेव्हा तुम्ही त्या रोपांना लावाल त्यानंतरची जी काही त्या रोपांची काळजी असेल ती तुम्हाला घ्यायची आहे. नंबर 4, की जेव्हा तुम्ही त्या रोपांची काळजी घ्याल, त्यांना सकाळी संध्याकाळ पाणी घालाल, तेव्हा एक असं भांडं घ्या छोटंसं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका. थोडंसं म्हणजे की अशा लेवलवरती की जेणेकरून पक्षी पाणी पिऊ शकतील. असं ते भांडं घ्या, त्याच्यामध्ये असं पाणी होता आणि जिथे तुमची पक्षी येतात, तुमच्या आता तुम्हाला माहितीच असेल की तुमच्या गॅलरीमध्ये पक्षी येतात का, तुमच्या अंगणात पक्षी येतात का, तर अशा ठिकाणी ते भांडं ठेवा की जेणेकरून ते पक्षी पाणी पितील आणि उन्हाळ्याची तहान त्यांची सुद्धा भागेल. नंबर 2, चित्रकला. आता चित्रकलाच का? तर चित्रकला तुमची स्मरणशक्ती वाढते आणि प्लस एक पॉइंट असाही आहे की तुम्ही जेव्हा चित्रकला काढाल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला रंग भरायचं असेल, पहिले ते जे काही फिगर्स असतात त्याचे, जे काही माणूस असेल, बाई असेल, जे काही असेल त्याला पहिले तुम्हाला ड्रॉ करायला लागेल, रंग भरणार, मग त्याला थोडंसं शेडिंग करणार, मग थोडंसं पॉलिश करणार. मग हा जो काही वेळ आहे ह्याला भरपूर वेळ लागणार. म्हणजे काय, तुम्ही एका जागी बसून भरपूर वेळ तुमचा हातही चालवणार आणि प्लस की तुम्ही एका जागी जास्त वेळ बसलेही असणार. यामुळे काय होणार की जेव्हा तुमची बोर्डाची परीक्षा असेल, जेव्हा तुम्हाला 3-3 तास पेपर लिहायचा असेल तेव्हा तुम्हाला मदत होणार, कारण तुमच्याजवळ जी कॅपॅसिटी आहे एका जागी जास्त वेळ बसण्याची ती वाढलेली असणार, सोबत तुमचा हातही चाललेला असणार. बरोबर? म्हणून चित्रकला काढायची. आता ह्यासाठी मला एक टिप द्यायची आहे की तुम्ही चित्रकला कशावरती काढणार. तर तुमची जी पहिला पार्ट असेल, पहिलं सेमिस्टर असेल किंवा दुसरं सेमिस्टर असेल, तर यांच्या 2 चित्रकलाच्या वह्या तुमच्याजवळ झालेल्या असणार. या वहींच्या मागच्या बाजूला तुमचे काही पानं राहिलेले असणार हमखास. माझेही राहिले होते तसे तुमचेही राहिलेले असणार. तर ह्या पानांचा उपयोग तुम्ही तुमच्या चित्रकलेसाठी करायचा. जेव्हा हे सगळी पानं भरलेले जातील तेव्हा मग दुसरी चित्रकलेची वही घेऊन या. यामुळे काय होणार की तुम्ही पुस्तकं तर वाचवणार, पैशांचीही बचत करणारच, पण सोबत ज्या पुस्तक बनवण्यासाठी आपण जी झाडं तोडतो त्यांची सुद्धा बचत होईल. नंबर 3, गोष्टी ऐकणे. आता तुम्ही म्हणाल की ताई आम्ही काय लहान आहोत काय गोष्टी ऐकायला? अजिबात नाही. तुम्ही कितीही मोठं झालात तरी गोष्टी ऐकायच्या. आता यामुळे काय होणार की तुमच्यामध्ये जी समोरच्याची ऐकण्याची जी क्षमता आहे, समोरचं काय बोलतोय हे तुम्हाला ऐकण्याची जी क्षमता आहे ती वाढणार. नंबर 2 असं होईल की तुमची स्मरणशक्ती सुद्धा वाढणार. आणि नंबर 3 असं आहे की तुम्ही जेव्हा गोष्टी ऐकता तेव्हा तुम्हाला नवीन गोष्ट सुचत असते, नवीन काही लिहिण्यास एक गोष्ट उत्स्फूर्त करत असते. म्हणून गोष्टी ऐकायच्या. आता तुम्ही कोणकोणत्या गोष्टी ऐकाल हा प्रश्न पडला असेल, तर आपल्याजवळ तेनाली रामा आहे, अकबर बिरबल आहे, आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्या गोष्टी आपण ऐकू शकतो आणि त्यांच्यामधून खूप छान छान बोध घेऊ शकतो आपण आणि ते आपल्या आयुष्यात आचरणातही आणू शकतो. म्हणून गोष्टी ऐकायच्या. नंबर 4, व्यायाम. आता आपण दिवसभर लोळत पडलेलो असतो जेव्हा कधी घरी असतो, किंवा मग एक तर लोळत पडलेलो असतो, एक तर एका जागी बसून असतो. मग अशा वेळी आपली फिजिकल हेल्थ चांगली राहावी म्हणून आपण व्यायाम करायचा. आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय फक्त रोज अप अँड डाऊन करायचं, असं अजिबात नाही आहे. तुम्ही योगा करू शकता किंवा मग तुम्ही सायकलिंग करू शकता, खाली तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत खेळायलाही जाऊ शकता जर गार्डन असेल तर. आणि हे सगळं तुम्ही करत असताना
तुम्हाला स्पोर्ट्स पर्सन कसा असतो, किंवा तुमची जी तुम्ही हरलात तर तुम्ही डिमोटिवेट होतात, पण त्यातून लगेच बाहेर कसं निघायचं, अशा सगळ्या ज्या काही क्वालिटीज आहेत त्या तुमच्यामध्ये येणार, कारण तुम्ही खेळायला जाणार किंवा योगा करणार किंवा सायकलिंग करणार. यासाठी एक टिप आहे. पहिली गोष्ट म्हणजे की जेव्हा कधीही तुम्ही खाली खेळायला जाल किंवा कोणासोबतही जाल, पहिले तुमची पालकांची परवानगी घ्यायची. तुम्ही काय विचारायचं त्यांना की मी ह्या ठिकाणी खेळायला चाललेलो आहे आणि माझ्यासोबत ही मित्रमंडळी माझ्यासोबत आहेत, म्हणून या ठिकाणी मी खेळायला चाललोय, ही पहिली परवानगी घ्यायची. दुसरं म्हणजे दुपारच्या वेळी अजिबात खेळायला जायचं नाही. दुपारी भरपूर ऊन असतं, यामुळे तुम्हाला चक्कर वगैरेही येऊ शकते. नंबर 3 अशी की जर तुमचे पालक तुमच्यासोबत येत असतील, की तुम्ही खाली खेळायला जाता, तुमच्यावरती लक्ष ठेवायला तुमचे पालक येत असतील, तर त्यांना हमखास वेलकम म्हणा, येऊ द्या, त्यांनाही बालपण जगण्याची पुन्हा एकदा संधी द्या. 5 संगीत आणि नृत्य. जर तुम्हाला संगीत आणि नृत्य शिकायचं असेल तर उन्हाळ्याची सुट्टी हा बेस्ट ऑप्शन आहे. किंवा मग जर तुम्ही संगीत आणि नृत्य याच्यामध्ये ऑलरेडी काही शिक्षण घेतलेलं असेल तर त्याचा सराव करायचा असेल तर उन्हाळ्याची सुट्टी एकदम बेस्ट आहे. तुम्ही सकाळी उठून रियाज करू शकता, किंवा मग नृत्य जरी केलं तरीही काही वाईट नाही आहे, कारण नृत्य एक व्यायामच आहे, म्हणून तुम्ही दोन्हीही करू शकता, असं काही नाही आहे. आणि उन्हाळ्याची सुट्टी तर बेस्टच आहे. तुम्ही भरपूर सराव करा या दिवसांमध्ये त्याचा, आणि नंतर जे काही कॉम्पिटिशन्स येतील, नंतर जे काही कुठेही स्पर्धा असेल किंवा कुठेही तुम्हाला इन्व्हायटेड असाल तुम्ही, की इथे असं परफॉर्मन्स दे, असं सादरीकरण दे, तर मग नक्की तुम्ही तिथे जा आणि हा जो सराव आहे त्याचा नक्की तुम्हाला तेव्हा उपयोग होईल. नंबर 6 लिहिणे. आता तुम्ही मला म्हणाल की ताई आम्ही काय मोठे मोठे लेखक आहोत का लिहायला? अजिबात नाही, तुम्ही लहानच आहात पण तरी लिहायचं. आता का लिहायचं? तर हे बघा, तुम्हाला उद्या मोठं व्हायचंय, उद्या तुम्हाला बोर्डाची परीक्षा द्यायचीच आहे, मग तेव्हा आपल्याला भरपूर निबंध लिहायला लागतात. मग अशा वेळी जर आपण त्याचा सराव आत्तापासूनच केला तर काय वाईट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कशावर लिहिणार, तर हे बघा, आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही वस्तूवरती लिहा. माझ्या शिक्षिका तर सांगायच्या की तुम्हाला ज्याच्यावरती राग येतो ना त्याच्यावरती जरी लिहिलं तरी चालेल, पण लिहा, कोणत्याही भाषेत लिहा पण लिहा. का? तर याच्याने हे बघा, पहिली गोष्ट काय होणार की तुम्ही लिहित जाणार, मग नंतर तुम्हाला शब्दांची कमतरता जाणवणार. मग जेव्हा शब्दांची कमतरता जाणवेल तेव्हा तुम्ही आपोआप पुस्तक किंवा वर्तमानपत्र घेणार आणि आपोआप वाचायला लागणार. ह्यामुळे काय होणार की तुम्ही पुस्तक वाचण्यासाठी किंवा वर्तमानपत्र वाचण्यासाठी गरज निर्माण करणार. आणि तुम्हाला माहिती आहे, गरज ही सर्व इन्व्हेन्शन्स आहेत ना, आपले जी काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी घडली आहे, ह्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे गरज आहे. माणसाला जेव्हा गरज भासते तेव्हा तो आपोआप आपले मार्ग काढत बसतो आणि मग आपोआप त्याची प्रगती होत असते. म्हणून लिहायचं. आता तुम्ही कशावरती लिहिणार, तर हे बघा, तुमचा दरवाजा आहे, दरवाजावरती लिहा, किंवा दरवाजाशी गप्पा मारतोय तुम्ही असं काहीतरी लिहा. किंवा मग तुम्ही, आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही झाडं लावा, मग तुम्ही झाडांची काय गप्पा मारताय हे सुद्धा लिहू शकता तुम्ही. किंवा तुम्हाला कुणाचा भरपूर राग येत असेल आणि तो तुम्ही कुणासमोरही व्यक्त करत नसाल, ते तुमच्या मनातच ठेवत असाल, तर ते लिहून काढा स्पष्ट, की मला ह्या व्यक्तीचा असा राग येतो, तो नेहमीच असं करत असतो, लिहून काढा. पण तुमच्या मनात काय ठेवू नका. यामुळे काय होणार की तुमचं मन निरागस होईल. म्हणून लिहायचं असं समजा, स्वतःच्या मनासाठी, स्वतःच्या मेंटल हेल्थला चांगलं करण्यासाठी लिहायचं. नंबर 7 स्वयंपाक आणि घरातली इतर कामं. आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही लहान लहान बाळं, आम्ही काय स्वयंपाक करायला शिकायचा का, आम्ही घरातली कामं करायला शिकायची? हो, जर तुम्ही एक 6वी-7वीत आला असाल तर स्वयंपाक करायला आणि घरातली इतर कामं करायला शिकणे अजिबात गैर नाही आहे. मग तुम्ही मला म्हणाल की ताई आम्ही स्वयंपाक काय सुगरणीसारखा बनवायचं काय? अजिबात नाही, एकदम बेसिक शिका. जसं की डाळ भात असेल, चहा पाणी असेल, भरपूर झालं. हे बघा, आपण 21व्या शतकात राहतो, आपल्याला कधी कशाची गरज येईल ही अजिबात सांगता येत नाही. अशा वेळी जेव्हा आपण आत्मनिर्भर असू तेव्हा आपल्याला कशाचीच भीती नसणार. उद्या कोणताही प्रसंग येऊ दे, मला हे करता येतं, ही जी जिद्द असणार ती तुमच्या मनात असणार. का? कारण मला येतं ते करता.
आणि मी करू शकतो. मला कोणताही प्रसंग आला ना उद्या तरी मी हे गोष्ट करू शकतो, हे राहणार. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला स्वच्छतेची सवय लागणार, कारण तुम्ही घरातला झाडू मारणार, लादी पुसणार, कपड्यांची घडी घालून त्यांच्या कपाटात ठेवणार. यामुळे तुम्हाला स्वच्छतेची सवय असणार आणि प्लस घरात जे येणारे आजार आहेत ते सुद्धा थांबणार. बरोबर. आता मला ह्यासाठी एक टिप द्यायची आहे की जेव्हा कधी तुम्ही स्वयंपाक घरात जाल तर तुमचे जे पालक असतील, आई असेल, वडील असेल, आजी आजोबा असतील, त्यांच्या परवानगीशिवाय स्वयंपाकघरात जायचं नाही किंवा मग स्वयंपाकघरात काहीही असे उलटापालट करायला अजिबात जायचं नाही, कारण तिथे गॅस असतो आणि तुम्हाला माहिती आहे गॅस फुटला की काय होतं ते. दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही घरातली दुसरी कामं करत असाल, जसं की केर काढणं किंवा लादी पुसणं, तेव्हा तुम्हाला साईड बाय साईड पसारा जो आहे ना तोही उचलून ठेवायचा आहे, बरं का. नंबर 8, सर्वात महत्वाचा म्हणजे सराव. आता तुम्ही मला म्हणाल की ताई आम्ही कशाचा सराव करायचा, तर सराव त्या गोष्टींचा करायचा ज्या गोष्टींमध्ये तुम्ही कमी पडलात. आता मी एक एक्झाम्पल देते. समजा मी एका निबंध स्पर्धेत मागच्या वर्षी भाग घेतला होता आणि ह्या निबंध स्पर्धेत काय झालं की मला बक्षीसच नाही मिळालं. आता ते का नाही मिळालं ह्याची कारणं मला माहिती आहेत की मला ना माझं व्याकरण थोडंसं कमी होतं आणि मला शब्दसुद्धा सुचत नव्हते ते निबंध लिहिताना, किंवा माझी लिहिण्याची जी स्पीड आहे ना ती सुद्धा कमी पडली, किंवा मग माझं हस्ताक्षर आहे ना ते घाण होतं. असे सगळे काही मुद्दे आहेत ते मला माहिती आहेत. मग त्याच्यावरती सराव करायचा. जे आपल्यात कमी आहे ना ते भरून काढण्याची जी सवय आहे ती निर्माण करायची आणि ती उन्हाळ्याच्या सुट्टीत करणं हे बेस्ट आहे. जसं मी निबंध स्पर्धेत मी एक्झाम्पल देत होती, तसं तुम्हीही वेगवेगळ्या बक्षीस समारंभात गेला असाल आणि तुम्हाला असं वाटलं असेल अरे मला बक्षीस मिळायला पाहिजे होतं, पण काय झालं माहिती का, मी इथे कमी पडलो, असं वाटलं असेल ना मनाला. मग अशा वेळी ती जी कमतरता आहे ती भरून काढा आणि पुढच्या वर्षी जेव्हा तसं एक कॉम्पिटिशन येईल किंवा अशी स्पर्धा येईल तेव्हा त्याच्यामध्ये आवर्जून भाग घ्या आणि तेव्हा स्वतःला तपासा की आपण आपल्यात जे जे कमी कमी होतं ते आज आपण भरून काढलं आहे का, आपल्याला बक्षीस मिळो ना मिळो, पण ही कमतरता आपण भरून काढली आहे का याचा नक्की तुम्ही टेस्ट करू शकता. नंबर 9, MSCITचा कोर्स कंप्लीट करणं. जर तुम्ही 8वी 9वी 10वी होऊन गेली असेल तुमची, तर तुम्हाला जो काही सुट्टी मिळते ना त्याच्यामध्ये तुम्ही तुमची MSCIT कंप्लीट करा. आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही अजून लहान आहोत MSCIT कंप्लीट करायला. अजिबात नाही. आपण टेक्नो सावी आहोत, आपल्याला टेक्नॉलॉजी मधलं भरपूर कळतं आणि आपल्याला भरपूर सोपं जातं सगळं समजून घ्यायला. अशा वेळी आपण MSCITचा कोर्स कंप्लीट केला तर काही त्यात गैर नाही. आता तुम्ही मला म्हणाल की ताई आम्ही विसरलो तर जे शिकलोय ते. अजिबात नाही विसरणार तुम्ही. 2-1 महिन्यांनी त्याला रिव्हिजन देत राहायचं. पुस्तक उघडायचं आणि पाहायचं की बाबा काय 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 आपण शिकलो होतो. किंवा मग एखादा फ्लो चार्ट बनवायचा की ज्याच्यामध्ये आपण काय 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 असं शिकलेलो ते एक मुद्दे काढून ठेवायचे. दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही 11वी 12वीची परीक्षा देणार त्यानंतर जी सुट्टी आहे ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्येच निघून जाते. आपल्याला कळत सुद्धा नाही आणि ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये अशी सुट्टी निघून जाते, आपल्याला अजिबात समजत नाही आणि मग त्यानंतर आपल्याला आठवतं अरे MSCIT कंप्लीट करायला पाहिजे होती आधी. कळलं. म्हणून नंतर वेळ नाही आहे म्हणून आत्ता कंप्लीट करायची. तिसरी गोष्ट म्हणजे की आता न्यू एज्युकेशन पॉलिसी जर आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये लागू झाली तर त्यांना कोडिंग सुद्धा शिकवणार आहेत लहान मुलांना. मग आपण आत्ता MSCIT का नाही शिकू शकत असा प्रश्न निर्माण करायचा आणि तो जो काही कोर्स आहे 3 महिन्याचा तो कंप्लीट करून घ्यायचा. त्यात काही गैर नाही. तुम्हाला कोर्सचं जे काही सर्टिफिकेट आहे ते आपोआप मिळून जाईल. शेवटचा नंबर आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आवडणारा आहे आणि तो आहे आंबे खाणे. उन्हाळ्याची सुट्टी आहे, आपण अक्षय तृतीय ते वटपौर्णिमेपर्यंत आंबे खात असतो, आमरस खात असतो, तर मग ते नक्की करा. रोज किमान 1 आंबा खा आणि मस्तपैकी खुश राहा, निरोगी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करा. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.